तुम्ही सुद्धा मार्केटमध्ये सपोर्ट आणि रेझिस्टन्स त्यासोबतच ट्रेंड बुलिश आहे की बेरिश आहे हे ओळखण्यासाठी अपयशी ठरता? तर बघा, आज आपण तेच सांगणारं जे इंडिकेटर आहे ते म्हणजे मूव्हिंग एव्हरेज इंडिकेटर. आज आपण ते बघणार आहे. हे सर्वात महत्त्वाचं इंडिकेटर आहे जे की ट्रेडर डेलीमध्ये यूज करतात. तर नमस्कार मित्रांनो, मी सागर करपते आणि तुमच्या टेक्निकल अॅनालिसिसच्या एपिसोड 9 मध्ये स्वागत आहे. तर चला सुरू करूया. तर बघा, नेमकं मूव्हिंग एव्हरेज म्हणजे काय? तर बघा, मूव्हिंग एव्हरेज जे असतात ते म्हणजेच मागील जे दिवस ठरवलेला आहे त्याचा एक वेटेज एव्हरेज काढलेला असतो. त्यालाच आपण मूव्हिंग एव्हरेज असं म्हणतो. ती एक लाईन आहे किंवा एक इंडिकेटर आहे. ठीक आहे. तर आपल्याला हे प्राइस फ्लक्च्युएशन स्मूथ आणि त्यासोबतच फास्ट असे 2 प्रकारचे आपल्याला डायरेक्शन देतात. तर बघा, हे एक इंडिकेटर आहे. ते प्राइस बेस आपल्याला एव्हरेज काढतं. त्यासोबतच आपल्याला एंट्री आणि एक्झिट कुठे करायचं ते सुद्धा सांगू शकतो. तर बघा, की यामध्ये 2 इंडिकेटर असतात. 2 पार्ट असतात. मूव्हिंग एव्हरेजचे 2 पार्ट असतात. एक म्हणजे सिंपल मूव्हिंग एव्हरेज, दुसरं म्हणजे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. ते सिंपल मूव्हिंग एव्हरेज आहे ते या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे. लास्ट XYZ जर दिवसाचा जर प्राइस काढला, त्यांची बेरीज जर केली आणि जर त्याला जर त्याच पिरियडने जर आपण अपॉन केलं, तर आपल्याला ती आपल्याला एव्हरेज प्राइस मिळते. समजा की या ठिकाणी जर 20 मूव्हिंग एव्हरेज घेतला, तर 20 मूव्हिंग एव्हरेज जर या ठिकाणी आपण जर घेतला, तर मागील 20 दिवसाचा जो एव्हरेज प्राइसची बेरीज केली जाते आणि तो एन करून फॉर्म्युलानुसार ती काढली जाते. हे सिंपल फॉर्म्युला आहे. त्यामध्ये डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. सिंपल मूव्हिंग एव्हरेज जे आहे, आपल्याला मीडियम आणि लाँग टर्मसाठी ट्रेंड दाखवण्यासाठी ते मदत करतात. ठीक आहे. आणि या ठिकाणी 20, 50 आणि 200 EMA हे पॉप्युलर असलेली EMA आहे. त्यानंतर बघा एक दुसरा पार्ट म्हणजे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज त्यालाच आपण EMA असं म्हणतो. EMA जे आहे ते रिसेंट प्राइसचा वेटेज दाखवत असतात. तर बघा डिटेलमध्ये जाणार नाही. तर बघा हे आपल्याला शॉर्ट टर्म ट्रॅकिंगचा ट्रेंड दाखवण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच हे फास्टली मूव्ह करत असतात. की सिंपल मूव्हिंग एव्हरेजपेक्षा जास्त फास्टली मूव्ह करतात. तर बघा त्यानंतर यामध्ये पॉप्युलर असलेले मूव्हिंग एव्हरेज एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज आहे 9 EMA त्यासोबत 20 आणि 21 EMA आणि 50 EMA हे पॉप्युलर असले ते त्या ठिकाणी वापरतो. त्यानंतर बघा, की सिंपल मूव्हिंग एव्हरेज आणि एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज हे वेगवेगळे काय आहे? तर बघा, या ठिकाणी 2 चार्टवरती मी तुम्हाला दिलेलं आहे. जे ब्लूमध्ये दाखवलेलं आहे ते सिंपल मूव्हिंग एव्हरेज सॉरी 20 मूव्हिंग एव्हरेज आहे. ते की फास्टली मूव्ह करतं आणि दुसरं जे आहे 20 मूव्हिंग एव्हरेज जे की स्लो मूव्ह करतं. तर या ठिकाणी तुम्ही चार्टवरती बघू शकता, की जे वरती आहे ते एक फास्टली EMA आहे. एक खालचं जे आहे ते स्लोली EMA आहे. म्हणजे तुम्ही यातला फरक जाणू शकता. कारण एव्हरेज प्राइस खालची एव्हरेज प्राइस दाखवते, तर वरची जी आहे ती वेटेज प्राइस दाखवते. त्यामुळे जर फास्ट दाखवत असेल तर बेटर आहे असं नसतं. पण ते आपल्याला फास्ट मूव्ह दाखवतं. कारण ते रिसेंटली प्राइसवरती असतं म्हणून ते फास्टली मूव्ह दाखवतं. ठीक आहे. नंतर बघा, की या ठिकाणी वेगवेगळे एव्हरेज पिरियड आपण वापरतो. तर बघा 9 EMA जे काही आपल्याला फास्ट मूव्ह दाखवतात. त्यासोबतच जर बघा या ठिकाणी 20 आणि 21 EMA हे आपल्याला शॉर्ट ट्रेंड दाखवतात. त्यानंतर बघा 50 मूव्हिंग एव्हरेज जे आपल्याला मीडियम टर्म दाखवतात. स्विंग ट्रेडिंगसाठी उपयुक्त आहे. त्यानंतर 200 EMA मूव्हिंग एव्हरेज त्यासोबत ते आपल्याला लाँग टर्म ट्रेडसाठी सांगतात. त्या ठिकाणी आपण इंट्राडे डे ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंगसाठी आपण आणि लाँग रन ट्रेडिंगसाठी किंवा पोझिशनल ट्रेडिंगसाठी आपण हे वापरू शकतो. तर ठीक आहे. तर बघा या ठिकाणी कन्सेप्ट आहे तर बघा, जेव्हा पण मार्केट नेहमी कोणताही जर EMAच्या वरती जर असेल, तर आपण त्याला बुलिश कन्सिडर करतो. तर बघा या ठिकाणी 2 EMA लावलेले आहे. एक 20 EMA आणि त्यानंतर एक्स्पोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज 20 आणि 20 सिंपल मूव्हिंग एव्हरेज लावलेला आहे. त्यापेक्षा वर प्राइस आपल्याला दिसत आहे. तर ते प्राइस ट्रेंडमध्ये आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला स्लोप अपवर्ड दिसते. तर आपण त्याला बुलिश मानू शकतो. त्यानंतर हायर हाय फॉर्मेशन दिसते. ठीक आहे. या ठिकाणी हायर हाय फॉर्मेशन आहे. त्यानंतर बघा प्राइस जर पुलबॅक जवळ आलं तर तर आपण त्या ठिकाणी होल्ड करू शकतो. म्हणजेच बुलिश हा ट्रेंड दाखवण्याचं काम ते करतात. कारण हा ट्रेंड फिल्टर आहे. ठीक आहे. त्यासोबत बघा मार्केट जर मार्केट जर या EMAच्या खाली असेल किंवा सिंपल मूव्हिंग एव्हरेजच्या खाली असेल, तर ते आपल्याला काय दाखवतात, की ते आपल्याला बेरिश
आहे ट्रेंड ट्रेंड दाखवतात. ठीक आहे. आपल्याला 2 कन्सेप्ट कळल्या, की बुलिश ट्रेंड दाखवण्यासाठी प्राइसला दोन्ही ई-एम-आयच्या वरती असावं लागतं आणि दोन्ही ई-एम-आयच्या जर खाली असेल, तर ते आपल्याला ट्रेंड बेरिश दाखवतं. हे 2 कन्सेप्ट तुमच्या अगदी समजलेले असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा, की डायनॅमिक सपोर्ट एंड रेझिस्टन्स दाखवण्याचा प्रयत्न करतं. आता सपोर्ट एंड रेझिस्टन्स म्हणजे काय? सपोर्ट एंड रेझिस्टन्स आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलोच. तर बघा, या ठिकाणी प्राइस जेव्हा पण समजा, की प्राइस एक अप साइडमध्ये येत आहे प्राइस आणि जर त्याला हे जे ई-एम-आय आहे, त्याला जर सपोर्ट देत असेल, तर हे आपल्यासाठी ई-एम-आय त्याच्या खाली असेल, तर तो झाला सपोर्ट. याचमध्ये बघा, की आपण वरच्या बाजूला बघितलंय, की यामध्ये प्राइस बघा, प्राइस या ठिकाणी क्रॉस झोन वरती गेली. पण या ठिकाणी बघा, एक सपोर्ट सारखं काम केलं. पुन्हा या ठिकाणी एक सपोर्ट सारखं काम केलं. त्यानंतर बघा, पुन्हा एक सपोर्ट सारखं काम केलं. पुन्हा एक सपोर्ट सारखं काम केलं. ठीक आहे. हे आपल्याला यावरून कळते. ठीक आहे मित्रांनो. आपल्याला सपोर्ट रेझिस्टन्स सारखं आपल्याला याला वापरता येते. ठीक आहे. त्यासोबतच बघा, की बेरिश ट्रेंड असताना आपल्याला रेझिस्टन्स आता बेरिश ट्रेंडमध्ये बघा, या ठिकाणी प्राइस वारंवार अपसाइडला टच होतो. म्हणजे डाउन ट्रेंड असताना एक रेझिस्टन्स एरिया सारखा आपल्याला हा मूव्हिंग एव्हरेज म्हणून काम करतो. तर बघा या ठिकाणी एक रेझिस्टन्स एरिया सारखा आपल्याला या ठिकाणी अ, दाखवतो, आयडेंटिफाय करून देतो. तर ह्या 2 कन्सेप्ट ज्या होत्या ट्रेंड त्यासोबतच सपोर्ट एंड रेझिस्टन्स ह्या तुमच्या या ठिकाणी बेसिक समजलेल्या असेल. ज्याला ट्रेंड आणि सपोर्ट एंड रेझिस्टन्स ड्रॉ करताना त्यांच्यासाठी समजलं असेल. आणि आता एक नवीन कन्सेप्ट जी आहे क्रॉसओव्हर. आता बघा समजा की ही खालचं जे आहे तो 50 मूव्हिंग एव्हरेज आहे आणि वरचा 20 मूव्हिंग एव्हरेज आहे असं समजा. तर बघा सॉरी, खालचं 20 मूव्हिंग एव्हरेज आहे समजा आणि वरचा 50 मूव्हिंग एव्हरेज आहे असं समजा. ठीक आहे. 2 मूव्हिंग एव्हरेज आहे. जेव्हा खालचा मूव्हिंग एव्हरेज वरच्या मूव्हिंग एव्हरेजला क्रॉस करतो, त्याला म्हटलं जातं क्रॉसओव्हर. ठीक आहे. म्हणजेच फास्टवाला मूव्हिंग एव्हरेज फास्टवाल्या मूव्हिंग एव्हरेजला फास्टवाला जे मूव्हिंग एव्हरेज आहे, ते स्लोवाल्या मूव्हिंग एव्हरेजला जेव्हा क्रॉस करतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो क्रॉसओव्हर करतो. या ठिकाणी दिलेलं आहे. तर बघा फास्टवाला स्लोवाल्याला जेव्हा क्रॉसओव्हर करतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो बुलिश क्लू आपल्याला त्या ठिकाणी भेटलेला दिसून येऊ शकतो. ठीक आहे. बुलिश व्ह्यूकडे आपण जाऊ शकतो. त्यानंतर बघा, जर या ठिकाणी हा जो आपण दाखवला, हा समजा की फास्ट आहे आणि त्याला जर स्लो स्लोने जर क्रॉसओव्हर केलेला असेल, तर त्याला आपण बेअरिश क्लू म्हणू शकतो किंवा बेअरिश आपण ट्रेंडकडे जाऊ शकतो. ठीक आहे. पण जेव्हा मार्केट साइडवेज असेल, त्यावेळेस आपल्याला असे फॉल्स मूव्ह बऱ्याच बघायला मिळतात. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट तुम्हाला कळली असेल क्रॉसओव्हरची. नंतर बघा, की हा एक क्रॉसओव्हर आहे. खालचा 20 मूव्हिंग एव्हरेज आहे, जे फास्ट आहे आणि जो ब्लॅकमध्ये दिलेला आहे, हा 50 मूव्हिंग एव्हरेज आहे आणि हा जो ब्लूमध्ये दिला आहे, हा 20 मूव्हिंग एव्हरेज आहे. तर बघा, या ठिकाणी 50 मूव्हिंग एव्हरेजला 20 मूव्हिंग एव्हरेजने क्रॉसओव्हर केलेला या ठिकाणी दिसून येत आहे आणि वरती जर असेल, तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो, की हा ट्रेंड अप ट्रेंडमध्ये आहे. त्याचसोबतच तो बुलिश ट्रेंडमध्ये आहे. आपल्याला त्या ठिकाणी अ, माहिती मिळते. त्यासोबतच आपण या ठिकाणी ट्रेड एंट्री सुद्धा कन्फर्म करू शकतो, की बुलिश साइडला एक ट्रेंड एंट्री कन्फर्म करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, की प्राइस जेव्हा एक फ्लॅट वेमध्ये असते, प्राइस जेव्हा अप अप डाउन, अप डाउन एक प्राइस ई-एम-आयच्या अप डाउन, अप डाउन असते, तेव्हा मार्केट एक साइडवेज रेंजमध्ये असते. त्यावेळेस आपण सपोर्ट रेझिस्टन्स रिलेव्हन्स सारखा ते काम करतं. पण या ठिकाणी एंट्री आणि एक्झिट आपण घेऊ शकत नाही. कारण एक साइडवेज मार्केटमध्ये मूव्हमेंट नसतं, लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. आपण या ठिकाणी अव्हॉइड केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा, की प्राइसमध्ये सॉरी एक मूव्हिंग एव्हरेज जेव्हा अपट्रेंडमध्ये असतं, तेव्हा त्याचा पुलबॅक एंट्री कशा पद्धतीने घ्यायचं या ठिकाणी बघा, की प्राइस एक अपट्रेंडमध्ये आहे. जेव्हा हायर हाय फॉर्मेशन आणि हायर लो फॉर्मेशन बनवत आहे, तेव्हा प्राइस एक बॉटम साइडला ब्रेक करून जेव्हा सपोर्ट एरियाला ब्रेक करून जेव्हा प्राइस पुन्हा पुलबॅक करते, तेव्हा या ठिकाणी जेव्हा पुन्हा ती सपोर्ट झोनपाशी येते,
त्या ठिकाणी आपण एक एंट्री प्लॅन करू शकतो आणि एक चांगला एक हायर ठिकाणी आपण त्या ठिकाणी एक टार्गेट अचीव्ह करू शकतो. की हा एक प्रॅक्टिकल सेटअप होता. तर हा तुम्ही चार्टवरती बघू शकता, प्रॅक्टिस करा. त्यानंतर त्याला कन्फर्म करू शकता. ठीक आहे. हा या ठिकाणी आपल्याला काय झाला, एंट्री प्लॅन झाला. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण एक एंट्री प्लॅन ठेवू शकतो असतो. ठीक आहे. त्याला आपण पुल बॅक ईएमए, पुल बॅक एंट्री असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर बघा मित्रांनो, की बघा, की मूव्हिंग एव्हरेज वापरत असताना काही प्रोज आणि कॉन्स आहे. तर बघा, रॉंग पद्धतीने जर वापरलं तर बघा, प्राइस ईएमए टच झाला म्हणजे ऑटोमॅटिक बाय आणि सेल सिग्नल नसतं. त्यासोबतच बघा, एकाच क्रॉसओव्हर ट्रेड करू नका. वेगवेगळे टाईम फ्रेम असतं, म्हणजे वेगवेगळे जे ईएमए आहे त्याचा वापर करा आणि तुम्ही क्रॉसओव्हर वापरू शकता. तर बघा, साइडवेज मार्केटमध्ये तुम्ही मूव्हिंग एव्हरेजला इग्नोर करू शकता. ठीक आहे. 20 मूव्हिंग चार्टचा ठीक आहे. तर हे तुम्हाला कळलंच. तर ह्या ज्या मिस्टेक आहेत तुम्ही अव्हॉइड करू शकता. बघा, ट्रेंड त्यासोबतच स्लोप बघणे गरजेचं आहे. ट्रेंड आपण अप ट्रेंड आहे, त्यानंतर स्लोप त्याचा अप साइडला आहे, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी ट्रेंड आयडेंटिफाय करू शकता. त्यानंतर स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघणे गरजेचं आहे. सपोर्ट रेझिस्टन्स स्ट्रक्चर, अप ट्रेंड, डाउन ट्रेंड हे स्ट्रक्चर आणि त्यासोबत लेव्हल जोडणे फार गरजेचं असतं. ठीक आहे. त्यानंतर बघा, की मूव्हिंग एव्हरेज एरिया कन्फर्मेशन घ्या. तर बघा, की मूव्हिंग एव्हरेज फक्त कन्फर्मेशन त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. प्राइस ट्रेंडमध्ये आहे बुलिश आहे, आपल्याला त्या ठिकाणी कळतं. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी आपण हे लेक्चर जे आहे संपवलेलं आहे. हा तुम्हाला कन्सेप्ट कळलेले असतील. यदाकदाचित तुम्हाला हा कन्सेप्ट कळला नसतील, तर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये टाइप करा. त्याचा मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईल. तर बघा, मूव्हिंग एव्हरेज आपण एक चॅटवरती जाऊन आपण त्याचा वापर करू शकतो. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.